न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा येत्या 20 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित केली आहे। या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी आज महासभेच्या सभागृहाची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला। यावेळी महापालिका सचिव मनीष जोशी, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड तसेच कार्यकारी अभियंता महेश बोराडे उपस्थित होते। महापौरांनी सभागृहातील आसन व्यवस्था, ध्वनी प्रणाली, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था आणि इतर मूलभूत सोयी सुविधांची तपासणी केली। ठाणे महानगरपालिकेत सर्वपक्षीय 131 नगरसेवक निवडून आले असून याशिवाय 10 स्वीकृत सदस्य सभागृहात येणार आहेत। या पार्श्वभूमीवर एकूण सदस्य संख्या लक्षात घेता सभागृहातील आसन व्यवस्थेची महापौरांनी आढावा घेतलाय। महापौरांनी नमूद केले, सर्वसाधारण सभा ही लोकप्रतिनिधींसाठी महत्त्वाचं व्यासपीठ असून कामकाज निर्विघ्न आणि शिस्तबद्ध पार पडणं आवश्यक आहे। त्यामुळे तांत्रिक बाबी, ध्वनी व्यवस्था आणि प्रशासकीय तयारीत कोणतीही त्रुटी राहू नये याची दक्षता घ्यावी। तसेच महासभेच्या कामकाजाचा प्रारंभ बदललेल्या सूचनांनुसार राष्ट्रीय गीत अर्थात वंदे मातरम आणि राज्यगीताने तर महासभेचा समारोप राष्ट्रगीताने होणार असून ही ध्वनिफितीवर लावण्यात यावीत असंही महापौरांनी नमूद केलंय। एकूणच सर्वसाधारण सभा सुरळीत व यशस्वीरित्या पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सांगितले। मुंबईप्रमाणेच ठाण्यातही पुढील 5 वर्षात कोकण भवन उभारण्यात यावे अशी मागणी करत यासाठी आपण स्वतः आयुक्तांशी चर्चा करू असं प्रतिपादन मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलंय। ठाण्यातील शिवाजीनगर येथील मालवणी महोत्सवात ते बोलत होते। याप्रसंगी आमदार संजय केळकर, नगरसेवक विकास पाटील, वैभव कदम, आशा शेरबहादूर, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा स्वप्नाली साळवी, भाजप युवा मोर्चाचे समर्थ नायक, सरपंच संतोष राणे आदी मान्यवर उपस्थित होते। कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि आयोजक नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकाराने स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीत या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। यंदा महोत्सवाचं 27वे वर्ष असून कोकणातील पारंपरिक मालवणी खाद्य संस्कृती, शेती उत्पादने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिकांची विशेष दाद मिळवली। मंत्री नितेश राणे म्हणाले, वडील खासदार नारायण राणे साहेबांचा प्रतिनिधी म्हणून ठाण्यात आलोय। कोकणातील माणूस रोजगारासाठी शहरात आला असला तरी त्याची नाळ गावाशी जोडलेली आहे। मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांना मुंबईत कोकण भवन उभारण्याबाबत पत्र दिलंय। त्याच धर्तीवर ठाण्यातही कोकण भवन व्हावे। आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घ्यावी। सीताराम राणे यांनीही पाठपुरावा करावा। मी स्वतःही आयुक्तांशी बोलेन असं स्पष्ट करून राणे यांनी कोकणातील आंबा, काजू आदी शेती उत्पादनांना शहरात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सर्वांनी आग्रही राहण्याचं आवाहन केलंय। मुंबईपासून तळकोकणापर्यंत चिपळूण वगळता सर्वच लोकप्रतिनिधी महायुतीचे आहेत। कोकण हा भाजपचा भालेकिल्ला आहे। कोकणी माणसाच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असंही त्यांनी सांगितलंय। प्रारंभी प्रास्ताविकात नगरसेवक सीताराम राणे यांनी खासदार नारायण राणे यांच्या महोत्सव भेटीच्या आठवणी जागवत महोत्सवाच्या वाटचालीचा आढावा घेतला। यावेळी कोकणातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पारंपरिक मालवणी खाद्यपदार्थांची परडी देऊन मंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला। सीताराम राणेजी मालवणी महोत्सव आयोजित करतायत। अतिशय प्रामाणिक पद्धतीने आणि उत्साहाने आमच्या मालवणी आणि कोकणातल्या जनतेसाठी त्यांचा हक्काचा कार्यक्रम आणि महोत्सव म्हणून या सीताराम राणेजींच्या कार्यक्रमाकडे ते पाहतायत। आणि यावर्षी तर थोडं जास्त आनंदित आहे, कारण आमचे सीताराम राणेजी हे नगरसेवक पण झालेले आहेत आणि म्हणून आमचा हक्काचा कोकणातला एक माणूस आज लोकप्रतिनिधी म्हणून ठाणे महापालिकेमध्ये आज नेतृत्व करणार आहे, काम करणार आहे। आणि मला विश्वास आहे, जसं प्रामाणिक पद्धतीने 27 वर्षे हा महोत्सव ते घेत आहेत, तसंच वॉर्डच्या प्रत्येक आपल्या मतदाराला आणि ठाणे शहराला ते शब्दापलीकडे आपल्या कृतीतून न्याय देतील असं माझा ठाम विश्वास आहे। साहेब, तुम्ही मंत्री आहात, सागरी क्षेत्रात आणि मत्स्योद्योग व्यवसायात युवकांनी कसे पुढे यायला हवं यासाठी काय संदेश द्याल?
त्यांना आता विविध संधी आता आम्हीच उपलब्ध करू. पर्यटनाच्या माध्यमातून ह्या पूर्ण आपल्या 877 किलोमीटरची असलेली जी किनारपट्टी आहे त्याच्यावर विविध आपण संधी आहेत, उद्योगधंदे आहेत, ज्याच्या माध्यमातून पर्यटन आणि सागरी जो किनारपट्टा आहे पट्टी आहे त्याच्याकडे जे विविध सुविधा आहेत किंवा संधी आहेत त्याचा जास्तीत जास्त फायदा आमच्या तरुणांनी घ्यावा. ठाण्यातील रामनगर विभागात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते समाजसेवक शामराव कोरडे यांचा 50वा वाढदिवस अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. शामराव कोरडे हे शिवसेनेचे पदाधिकारी असून त्यांनी गेले अनेक वर्ष रामनगर व परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेत. शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्रित करत संघटनात्मक बांधणी केली. सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवून त्यांनी नागरिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्यामुळे युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदरभाव आहेत. वाढदिवसानिमित्त प्रभागातील नागरिकांसाठी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. स्थानिक महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली, ज्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आनंद लुटला. त्याचबरोबर महिलांसाठी पारंपरिक हळदी कुंकू या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून एकोप्याचे आणि स्नेहबंधाचे दर्शन घडवले. कार्यक्रमादरम्यान महिलांना भेटवस्तूचं वाटप करण्यात आलंय. तसेच शामराव कोरडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनही पार पडलंय. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक मनोज शिंदे, नगरसेवक योगेश जानकर, नगरसेविका दर्शना जानकर, पुणे जिल्हा प्रमुख भगवान पोखरे, खेड तालुका प्रमुख बाळासाहेब कोरडे, विभाग प्रमुख परेश चाळके, शाखा प्रमुख धनंजय माने, भाजपचे उपाध्यक्ष रजनीश तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शामराव कोरडे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच समस्त जुनगाव, रामनगर, कैलाशनगर येथील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सामाजिक एकात्मकता आणि सर्वपक्षीय सहकार्याचं वातावरण पाहायला मिळालं. वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा क्षण न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा आणि समाजहिताचा संदेश देणारा सोहळा ठरलाय. एकूणच शामराव कोरडे यांचा 50वा वाढदिवस सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सर्वसामान्य नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्मरणीय ठरलाय. त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी उपस्थित सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. श्याम कोरडे यांचा आज वाढदिवस आहे. खरं तर झालेल्या महानगरपालिकेची मध्ये त्यांनी जे काम केलंय, आमच्या चारी नगरसेवकांना नगरसेवक बनवण्याचं काम केलेलं आहे. ते डॉक्टर दर्शना जानकर असू दे, मी असू दे, मनकुटकर असू दे, शिल्पा वाघ असू दे. त्याच्यानंतर काही भागामध्ये या ठिकाणी प्रकाश शिंदे साहेब पण आहेत, आमचे जानकर, योगेश जानकर पण आहेत बाजूच्याच वाडामध्ये. त्यांच्यासाठी देखील त्यांनी सहकार्य केलेलं आहे. आणि हे करत असताना मला तर असं वाटतं की किंग मेकरच्या भूमिकेमध्ये श्याम या ठिकाणी 50व्या वर्षात आगमन करतोय. अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. आणि अशी समाजसेवेची कार्य त्याच्या हातून त्यांचे मित्र देखील या ठिकाणी सहकारी त्यांच्या गावावर या ठिकाणी आलेले आहेत. आणि असा त्याचा एक स्वभाव असल्यामुळे सर्व माणसं जोडण्याचा स्वभाव आहे, माणसं जवळ करण्याचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे नक्कीच समाजसेवेचं व्रत घेऊन प्रत्येकाला अडीअडचणीमध्ये उभं राहण्याचं. आता देखील आपण कार्यक्रमाला पाहिलं असेल, शेकडो या ठिकाणी महिला आणि पुरुष हजारो संख्येमध्ये या ठिकाणी आले होते. आणि अशा प्रकारे उत्साहात कार्यक्रम करत असताना एका कार्यालयाचं उद्घाटन केलं. या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सकाळी मी त्यांच्याशी बोललो, त्यांना जमत असल्याने त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत श्यामबाईला. आणि त्याचप्रमाणे आमच्या लताताई बहिणी यांची थोडी काही अडचण असल्यामुळे ते आल्या नाहीत, परंतु ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत काही दिवसामध्ये. आणि हे सर्व शिवसेनेच्या माध्यमातून कार्य त्याच्या हातून घडत राहू आणि असाच लोक जनसंपर्क वाढत राहू. आज राजगुरुनगरचं देखील त्यांचे संबंध गावचे फार जवळचे असल्यामुळे राजगुरुनगरचे आमचे मित्र पदाधिकारी
या ठिकाणी आलेले आहेत. आता सर्वांची नावं घेत नाही मी, ते त्यांच्या याच्या होतील आणि त्याच्यामुळे तिथे देखील कार्य चालू आहे. हे कार्य सतत महाराष्ट्रासाठी होत राहू आणि शिवसेना पक्ष मजबूती करण्यासाठी त्यांचं सहकार्य लागेल. त्यांना मी कोटी कोटी शुभेच्छा देतो. उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ठाणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांची दिवसेंदिवस होत चाललेली दुरावस्था, शैक्षणिक सुविधांचा अभाव तसेच शैक्षणिक व्यवस्थेमधील कथित भ्रष्टाचार याबाबत ठाणे शहरातील जीवदानी प्रतिष्ठानचे सूरज जयवंत दळवी यांनी तीव्र चिंता व्यक्त करत याबाबत महापौर शर्मिला पिंपळोलकर व उपमहापौर कृष्णा पाटील यांना सविस्तर निवेदन सादर केलं आहे. महापालिका शाळा पूर्ववत सक्षम करून शिक्षणातील दुर्लक्ष तातडीनं थांबवावे अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. महापालिका शाळा या गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा मुख्य आधारस्तंभ आहेत. मात्र सध्या या शाळांकडे होत असलेलं दुर्लक्ष, अपुऱ्या सुविधा, गुणवत्तेतील घसरण आणि वाढता शैक्षणिक खर्च यामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलाय. परिणामी अनेक पालक नाईलाजानं खासगी शाळांकडे वळत असल्याचं चित्र दिसून येत आहे. सूरज दळवी यांनी आपल्या निवेदनात महापालिका शाळांमध्ये आधुनिक व अद्ययावत शैक्षणिक योजना प्रभावीपणे राबवण्याची गरज अधोरेखित केली आहे. सरकारी शाळांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा यासाठी जनजागृती मोहीम राबवाव्यात तसेच दर्जेदार शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यात यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. शिक्षण विभागामार्फत नाही तर शिक्षण समिती आता जे काही करणार आहात ठाणे महानगरपालिकेमध्ये, गेल्या 4 वर्ष आपण ठाण्यापासून आपण सर्व नागरिकांपासून वंचित होते. सर्व नगरसेवक, 133 नगरसेवक, महापौर, उपमहापौर, ही सर्व सिस्टम महानगरपालिकेची कुठेतरी नागरिकांपासून वंचित होती. तर विषय आपल्या समोर आज शिक्षणाचा विषय यासाठी घेऊन आलोय. गेल्या कोविडच्या काळापासून तुम्ही बघितलं असेल कुठेतरी आपलं पूर्ण महाराष्ट्र, ठाणे, पूर्ण भारत आपलं डिजिटलकडे चाललेलं आहे. आणि आपल्या ठाण्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत तिथं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे. कारण गेल्या 4 वर्षात नगरसेवक नसल्या कारणाने महानगरपालिकेच्या शाळांकडे ऍडमिशन होत नाहीये. का नाही होते त्याची कारणं यांनी शोधली पाहिजे. ऍडमिशन होण्यासाठी त्या शाळेत काय काय व्यवस्था, कारण शेवटी साहजिक आहे आज प्रत्येकाचा विद्यार्थ्याला, प्रत्येकाच्या मुलाला शिक्षण चांगल्यातलं चांगलं मिळावं म्हणून ते प्रायव्हेट शाळेला टाकतायत. पण काय प्रायव्हेट शाळेंना टाकताना तर प्रायव्हेट शाळेंचं शिक्षणाची जी फी आहे, मग ती तुमची ऍडमिशन फी असो, त्यांची क्लासची फी असो, त्यांच्या बसची सुविधाची फी असो, या सर्व फीच्या तुम्ही त्या फीकडे पण बघा तर गोरगरिबांचा ठाणा आहे हा. तर कुठे ते या सर्व फी मध्ये त्यांचं होत नाहीये. तुम्ही बघाल ठाण्यामधल्या अनेक शाळा, खासगी शाळा 2 लाख, 5 लाख ते 10 लाखापर्यंत त्यांचे फीज आहेत. एक सामान्य नागरिक ठाण्यातला आपला कुठे ते एवढी फी अफोर्ड करू शकतो, तर तेवढी नाही भरता येणार आहे. तर माझं असं महानगरपालिकेला आज चांगलेच महापौर आपल्या ताई खूप चांगलं काम करतात. त्यांनी शिक्षण मंडळावर पण त्यांनी काम केलेलं आहे. माझ्या मते कोविडच्या काळात याच्यात त्यांनी काम केलेलं आहे. आमचे कृष्णादादा उपमहापौर आणि दोन्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेनेचे, महायुतीचे दोन्ही चांगले महापौर उपमहापौर भेटले. कुठेतरी त्यांनी या पहिल्या महासभेला, या पहिल्या बैठकीला आज चांगला विषय, शैक्षणिक विषय उचलावा. असे ठाण्यात अनगिनत विषय आहेत. मग ते घनकचऱ्याचे, पाण्याचे भरपूर विषय आहेत. पण एक ठाण्यातला युवक म्हणून, एक ठाण्यातला नागरिक म्हणून कुठेतरी मला वाटलं की बाबा शैक्षणिक विषयावर यांनी लक्ष द्यावा. भरपूर काही त्यांना शिक्षणावर आपण विषय सांगितलेले आहेत. अजून त्यांना एक सांगितलं की बाबा तुम्ही खाजगी शाळा आणि महानगरपालिकेच्या शाळा जशा सहली करतात ना, तर त्या सहल गडांवर देखील व्हाव्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुस्तकांपेक्षा जास्त त्या गडांवर गेल्यावर कळणार. तोही विषय आपण तिथं मांडलेला आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.